आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सूत्र परत कर. अगं पाया काय पडतेस? ते तुझं मंगळसूत्र आहे आणि तुझ्या हक्काचं आहे. आणि आपल्या हक्काची गोष्ट मागताना कोणाच्या पाया पडायची गरज नाहीये. अगदी बरोबर. पंच ऐका तुमच्या लेकीचं, नका मी नवण्या करू. कारण तसंही मी ते मंगळसूत्र तुम्हाला देणारच नाही. का नाही देणार? माझी मर्जी. आणि माझं जाऊ दे ग. तुला नाही वाटत का आपल्या बहिणीच्या लग्नाला थोडाफार हातभार लावावा? मामी, अंजलीच्या लग्नात जो हातभार लावायचा आहे ना तो मी लावेन नंतर. पण सध्या वरुणच्या कॉलेजची फी भरणं खूप महत्वाचं आहे. काही महत्वाचं नाही. काय 1 वर्ष परीक्षा नाही दिली तर काय आभाळ कोसळत नाही. आणि जसं काय तो युनिव्हर्सिटीतनं पहिला बेलच येणार आहे. आणि तसे मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. मला एवढंच कळतंय की माझ्या लेकीचं लग्न वेळेत होणार आहे आणि त्यासाठी पैशाची गरज लागणार. काय चाललंय? आलात तुम्ही? मी आलेलो तुला दिसतंय आणि तुझ्या खोट्या असण्यामागे तू मंगळसूत्र लपवतेस हे मला दिसतंय. ते मंगळसूत्र ताईला देऊन टाक. कशाला द्यायचं पण त्यांना त्यांचं मंगळसूत्र? नाहीतरी नवरा पळूनच गेलाय आता. मग काय हे मिरवायला हवंय मंगळसूत्र? तोंड सांभाळून बोल. ती माझी मोठी बहीण आहे. घ्या बाई, काय चुकीचं बोलले मी? मी खरं बोलले ना की लगेच लागतं. हे बघ, दुसऱ्याच्या जखमेवरती फुंकर मारता येत नसली ना तर निदान त्याच्या जखमेवरची खपली तरी काढू नये. जे काय आहे ते सगळ्यांना माहितीच आहे. उगाच ते पुन्हा उघडून काढायची गरज नाहीये. आणि हे बघ, काहीही जरी झालेलं असलं ना तरी तिच्या मंगळसूत्रावरती तू हक्क दाखवू शकत नाहीस. मुकाट्याने तिचं मंगळसूत्र तिला परत कर. काय सांगतोय मी, ऐकायला येतंय का? तिचं मंगळसूत्र परत कर. मामा, बरं झालं तू आलास. अरे मामी ऐकतच नव्हती आमचं. आणि थँक्यू. थँक्यू. बरोबर आहे. नाहीतरी परक्या माणसाला आपण थँक्यू म्हणतोच ना. परक? अरे असं का बोलतोयस तू? परका नाही तर काय? ताई, अचानक हे मंगळसूत्र का बाहेर काढलं तू? आणि काय कसे या मंगळसूत्राची अशी काय गरज पडली होती? अच्छा, म्हणजे वरुणच्या कॉलेजची फी भरायची होती, त्यासाठी पैसे नव्हते तर तुम्ही दोघींनी मला का नाही सांगितलं? म्हणूनच मी म्हटलं की मी परका झालोय ना तुमच्यासाठी. मामा प्लीज असं काही बोलू नकोस. उलट तू एकटाच आहेस जो आमच्या एवढा हक्काचा आहे. हक्काचा आहे ना, आणि म्हणून माझ्यापासून लपवलं तुम्ही हे. अरे मधु, तुझ्यापासून कशाला लपवू आम्ही? आधीच तुझ्या डोक्याला काय व्याप कमी आहेत का? त्यात अजून भर, म्हणून नाही सांगितलं. मामा तू प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस. हे बघ, तू आमच्यासाठी एवढं करतोस पण म्हणून आम्ही तुला सगळे प्रॉब्लेम सांगायचे का? हो सांगायचे, हक्काने सांगायचे. बर, सॉरी, माझं चुकलं. पण प्लीज असं रागवू नकोस ना. गंमत करत होतो. तुमच्यावरती मी रागवीन का? पर ते मंगळसूत्र ताईकडे देऊन टाक. नाही, नको. हे तू गहाण ठेव आणि पैसे घेऊन ये. ताई,
मंगळसूत्र गहाण ठेवून पैसे आणण्याची काही गरज नाहीये. अरे मधू, असं काय करतोस? तुला माहितीये ना वरुणच्या कॉलेजची फी भरायची. सई कुठून आणेल एवढे पैसे? अगं मी आणलेत पैसे. थांब जरा. हे घे. मामा रे प्लीज नको. हे बघ मी कुठून तरी मॅनेज करेल. मी करेल ना पैशांची व्यवस्था. हो ना मधू, ऐक, हे पैसे तुझ्याकडेच ठेव. हे बघ, अंजलीचं लग्न तोंडावर आलंय, पैसे लागतील ना? हे बघ, तिच्या लग्नाला अजून पुष्कळ अवकाश आहे. आता वरुणच्या कॉलेजची फी भरणं जास्त महत्वाचं आहे. हे बघ, तू जर का पैसे घेतले नाहीस तर मी असं समजेन की तुम्ही अजूनही मला परका मानता. शानीबाजी बाळती. आता ते पैसे लवकर भरून ये. कधी भरायचे? अरे वेळ आहे का आजच भरायचे? हो, आज 12 वाजेपर्यंत भरायचे. 12 पर्यंत? हो. मग तू निघ लवकर. वरून तिकडे वाट बघत असेल. जा. मामा 1 मिनिट, मी आलेच. सई, नुसती काय बघत उभी राहिलीस? घे ना फोन. कोणाचा आहे? अगं किती वेळ वाचतोय, घे ना. मामा देवांश सरांचा फोन आहे. हो का? मग घे. काय म्हणतात बघ. मामा नको ना. आधीच त्यांच्या घरी काल महाभारत झालं, ते कमी आहे का? आता मी आणखी काय बोलू त्यांच्यासोबत? काय बोलणार काय? आणि काल जे काही झालं त्यामध्ये त्यांची काय चूक आहे? बघ, त्यांचं काहीतरी काम असेल तुझ्याकडे म्हणून फोन केला असेल. बघ बघ फोन. हॅलो, हाय सई. हॅलो. सई, आय नो तुम्ही खूप चिडले असाल. काल जे काही घडले ते फारच ऑफ होतं. मी समजू शकतो तुमच्या भावना, पण मला जरा तुमच्याशी काहीतरी इम्पॉर्टंट बोलायचंय. बोला. अब नाही, असं फोनवर नाही, भेटून बोलता येईल आपल्याला प्लीज? सई, अगं बोल की. मामा अरे ते भेटायचं म्हणतात. भेट. काय प्रॉब्लेम आहे? नाही मामा, आम्ही भेटल्यावर किती प्रॉब्लेम होतो माहिती आहे ना तुला. आणि त्यात आता अंजलीचं लग्न पण जवळ आलंय. मला आपल्या घरात परत वाद नाही वाढवायचे. प्लीज नको ना. आपल्याकडे वाद व्हायला काही निमित्त लागतं का? कुठल्याही कारणाने आपल्याकडे वाद होतात. तू त्यांना भेटलीस काय, नाही भेटलीस काय, वाद होतच राहतात. आणि तू बोल त्यांच्याशी. अगं काहीतरी महत्वाचं काम असेल म्हणून त्यांनी फोन केला असणार ना. हॅलो. हॅलो सई. हॅलो सई, आर यू देअर? हॅलो. 1 मिनिट हा. या. अगं सई, फोनवर ताटकळत कशाला ठेवतेस? बोल ना. अगं काय म्हणतात ते बघ तरी. जाऊन भेट त्यांना. हॅलो सर. या बोला. ठीक आहे, आपण भेटूयात. थँक्यू सो मच. कुठे भेटायचं आपण? ते पावभाजीची गाडी चालेल जिथे आपण गेलो होतो पावभाजी खायला? ठीक आहे, चालेल. 10:30 वाजता भेटू आपण. या चालेल चालेल चालेल. सई प्लीज या. मला खरंच इम्पॉर्टंट बोलायचं आणि मी फार वेळ नाही घेणार तुमचा. या, सी यू, बाय. मामा अरे मी त्यांना भेटते खरं, पण भेटून त्यांच्याशी काय बोलू नाही कळणार मला. अगं काय बोलू काय? तू त्यांना भेटलीस ना की शब्द आपोआप सुचतील तुला. आणि बघ, काल जे काही झालं त्याचा राग त्यांच्यावरती काढू नको. शांतपणे बोल त्यांच्याशी.
मी लग्नाला यायला तयार आहे, पण ती मुलगी तिथे असायला नको. माझी इच्छा असो वा नसो, आज मला सईला हे सांगावंच लागणार आहे की तुम्ही आमच्या लग्नाला येऊ नका. गॉड प्लीज हेल्प मी. मी असं कसं सांगू सईला डिरेक्टली? मैत्रीण होती माझी. नाही पण इथे माझ्या मर्जीचा प्रश्नच येत नाही आता. माझ्या आईचं मन जपण्यासाठी मला हे करावंच लागणार आहे. सरप्राईज. अंजली, तू इथे? कसं वाटलं सरप्राईज? मला बघून खुश झालात ना तुम्ही? खूप छान होतं सरप्राईज. तुम्ही ना खूप शाय आहात. कधी काही एक्सप्रेसच करत नाही. मला माहिती आहे की तुम्हालाही मला भेटायचं असतं, माझ्याशी बोलायचं असतं, पण स्वतः कसं सांगणार ना. म्हणून आज मीच ठरवलं की मीच भेटायला येईन तुम्हाला. छान वाटलं मला. म्हणजे छान होतं सरप्राईज तुझं. ऍक्च्युली मी एका जरा अर्जंट कामामध्ये होतो, त्यामुळे. कामं होतच राहतील. आणि मला माहिती आहे की तुम्ही खूप मोठे बिझनेसमॅन आहात, तुम्हाला खूप कामं असतात, खूप मीटिंग्स असतात, तुम्ही खूप बिझी असता. पण आपलं भेटणं पण तितकंच इम्पॉर्टंट आहे ना. आता आपण फ्युचर हजबंड वाईफ होणार आहोत. आपल्यात पण बॉन्डिंग व्हायला हवं, आपण भेटत राहायला हवं. या यू राईट. आपण असं मध्ये भेटत राहायला हवं. पटलंय ना तुम्हाला? मग चला आत्ताच आपण जाऊया. एक काम करूया, आईस्क्रीम खायला जाऊया का? आत्ता? हो आत्ता. चला. आपण माझ्या फेवरेट रेस्टॉरंटला जाऊया, चालेल ना? तिकडेच जाऊया आपण. अंजलीला कसं समजवू मी? आता मला सईला भेटणं जास्त गरजेचं आहे. गाडी स्टार्ट करा ना. याल ना माझ्या लग्नाला? आता माझ्या मित्राचं लग्न होतंय म्हटल्यावर मी येणारच ना.
तुम्हाला माहितीये हे माझं वन ऑफ द फेवरेट रेस्टॉरंट आहे. Is it? लेक्चर्स बंक वगैरे करून आम्ही यायचो इथे. थँक्यू. देवांश, तुम्हाला माहितीये कॉलेजमध्ये असताना ना आम्ही लेक्चर बंक करून सगळे फ्रेंड्स मस्त सीफेसला जायचो फिरायला. पाणीपुरी खायचो, भेळपुरी खायचो, मस्त बीचवर वॉक वगैरे करायचो, फोटोज काढायचो. इतकी धमाल यायची माहितीये. तुम्ही कधी असं केलंय का, म्हणजे लेक्चर वगैरे बंक करून असं फिरायला जायचं फ्रेंड सोबत? हा देवांश, तू काही म्हणालीस का? बरंच काही म्हणाले मी, पण तुमचं लक्ष कुठे आहे माझ्याकडे? ठीक आहे, मी म्हणत होते की तुम्ही असं कधी तुमच्या फ्रेंड सोबत गेलात का लेक्चर वगैरे बंक करून असं फिरायला मस्त? ऍक्च्युली नाही. मी फार स्टुडियस असाल ना? फक्त अभ्यास आहे की अभ्यास असं असेल, राईट? मला आवडायचं अभ्यास करायला, राईट. पण फ्रेंड्स तर असतील, त्यांच्यासोबत तर गेला असाल कधी? फ्रेंड्स? हो, कॉलेजच्या फ्रेंड सोबत वगैरे एखादा दिवस? ऍक्च्युली कॉलेज सुरू असताना मी कामाचा एक्सपिरियन्स मिळावा म्हणून ऑफिसला सुद्धा जायचो. ऑफिस, कॉलेज, कॉलेज, ऑफिस, ह्या सगळ्यात मित्र वगैरे करायला कधी वेळच मिळाला नाही. आपण ऑर्डर करूया का? शॉ. एक्सक्यूज मी. हाय, माझ्यासाठी एक कॉफी लागते. तुला घेणार आहे? माझ्यासाठी एक व्हॅनिला आईस्क्रीम आणि क्लब सँडविच. थँक्यू. 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 आर यू शुअर तू इतक्या सकाळी आईस्क्रीम खाणार आहेस? हो, मला आईस्क्रीम खूप आवडते आणि मी कधीही आईस्क्रीम खाऊ शकते. म्हणजे सकाळ, दुपार, संध्याकाळ कधीही खाऊ शकते. तुम्ही वॉच का बघताय सारखं सारखं? मी तुमच्या समोर बसले ना, मला बघा. सो मग काय पुढे, काय प्लॅन? पुढे काय, आता आपलं इथलं सगळं खाऊन झालं ना की आपण एक काम करूया, सीफेसलाच जाऊया. मस्त तिथे एका ठिकाणी भेळपुरी मिळते, इतकी कमाल भेळपुरी मिळते ना, ती खाऊया. काय म्हणता अंजली? पुढे आय मीन लाईफ मध्ये पुढे काय प्लॅन असं म्हणायचं होतं. अच्छा, तसं नाही, तसं काही ठरवलेलं नाहीये. आता आपलं लग्न होतंय, हीच माझ्या आयुष्यातली सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. इतर ना मी खूप एक्सायटेड आहे तुझ्या घरी, आपल्या घरी जायला. राईट. यु नो, माझ्या घरचे पण खूप एक्सायटेड आहेत आपल्या लग्नाकरता. म्हणजे जानू तर खूप खुश आहे तुझ्यावर. तू नाही का लास्ट टाइम उपवास ठेवला होतास आणि देवळात सुद्धा गेली होतीस. हे ऐकून जरा खूप छान वाटलंय तिला. म्हणजे तिला छान वाटलं की तिच्या आणि तुझ्या आवडी सेम आहेत ते. इम्प्रेस आहे ती तुझ्यावर खूप. हे बाय द वे, तुला हनीमूनला जायला कुठे आवडेल? म्हणजे नाही, आय एम सॉरी, असं अदरवाईज घेऊ नकोस. ऍक्च्युली रिया, माझी बहीण, ती मला सतत विचारत असते की वहिनीला कुठे घेऊन जाणार फिरायला लग्नानंतर. सो मी म्हणलं की रेगली तुलाच विचारावं. अच्छा. माझ्या घरचे सगळेच जरा ओव्हर एक्सायटेड आहेत माझ्या लग्नाला घेऊन. इनफॅक्ट माझ्या फॅमिलीने तर पुढचं इतकं प्लॅनिंग सुरू केलंय की आता त्यांच्या नातवंडांचं नाव काय ठेवायचं याचं सुद्धा डिस्कशन सुरू असतं त्यांचं. नातवंड? या देवांशच्या घरच्यांना भलतीच घाई झालेली दिसतीये या सगळ्या गोष्टींची. इतक्या लवकर बेबी करून मला माझी फिगर खराब नाही करून घ्यायची. यार, त्या दिवशी उगाच मी याच्या आईसमोर उपवास असल्याचं नाटक केलं. आता लग्न झाल्यावर सकाळ संध्याकाळ मला सासू सोबत देवळात जावं लागणार आहे का? अंजली, हे काय झालं? कुठे राहिलीस? नाही, काहीच नाही. हे डोंट वरी. या सगळ्या कॉन्व्हर्सेशनचं तू टेन्शन घेऊ नकोस. सी, माझ्याकरता पण हे सगळं नवीनच आहे, पण हळूहळू होईल आपल्याला सवय.
मॅडम एक पावभाजी सांगू का? नाही नको, लगेच नका सांगू. अजून एक जण येत आहेत, ते आले की मी ऑर्डर देते. हं? मॅडम तुम्ही जरा बाजूला उभे राहता का? बाकीचे कस्टमर आले तर त्यांना बसायला जागा हवी. ठीक आहे, काही हरकत नाही, मी जाते. थँक्यू. हा वरून बोल. कुठेस तू? हे बघ मी तुझी वाट बघतोय. आज लक्षात आहे ना फी भरायचा लास्ट दिवस आहे. हो माझ्या लक्षात आहे आणि मी घरातून निघालीये सुद्धा. फक्त माझं एक छोटंसं काम आहे, ते झालं की मी लगेच पोहोचते. हा ओके ओके, पण ताई लवकर ये कारण 12 वाजता काउंटर बंद होईल. हा हो, तू काळजी करू नको, मी पोहोचते वेळ. बर बाय. ओके बाय बाय. देवांश सर कुठे राहिलेत? मला इथे बोलवलं आणि स्वतःच हजर नाही येत. अंजली अगं काय करतेस तू? तुम्ही काय करताय?